पर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्या केंद्रापर्यंत सुद्धा गेला पाहिजे याची काळजी राज्यातील सर्व मराठा बांधवांनी घ्यायची। कारण ह्या 10वी 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि हेच उद्याचं आपलं देशाचं राज्याचं भविष्य आहे। विद्यार्थी यांना परीक्षेला जाताना येताना कसलाही त्रास नाही झाला पाहिजे याची पूर्ण खबरदारी स्वतः मराठा समाजाने पुढे होऊन घ्यायची आणि कुठलीही त्यांना अडचण आली नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची। आपलं काय जे आंदोलनाची दिशा आहे ते आपण काय म्हणलो होतो मी बहुतेक की 18-19 ला मुंबईला जाऊया आपण, तर आपण 20-21च्या नंतर ते ठरवूयात। धूमधडाक्यात सगळ्यांना शिवजयंती साजरी करा। आपला राजा आपल्या राजांची आपल्या पवित्र राजांची जयंती आहे, त्यामुळे जयंती काहींचा असा संभ्रम आहे की मागं पुढं करायचं काय करायचं। आपण आपले नियमाप्रमाणे परंपरेप्रमाणे आपण शिवजयंती सुद्धा सगळ्यांनी शांततेत साजरी करायची आणि शिवजयंती राज्यभर झालीच पाहिजे। एक होता माझ्यापर्यंत आलेला प्रश्न म्हणून हा विषय घेतला शिवजयंतीचा की शिवजयंती ही करा। आपल्याला जे 18-19 ला मुंबईला जायचं होतं, काही मेसेज होता की आपल्याला 18-19 ला मुंबईला जायचं आहे का, तर त्यामुळे शिवजयंती हा आपल्यासाठी खूप मोठा उत्सव आहे। आपण आपल्या गावात स्तरावरती शांततेत त्या साजऱ्या करा। मुंबईला जाण्यामुळे कन्फ्यूज होते असं मला सांगायचं की कसं काय करायचं, तर आता आपलं ते मुंबईला जायचं ठरलेलं नाही आहे। 20-21 पर्यंत सरकार काय करतं बघूया आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ। त्यामुळे शिवजयंतीलाही कोणाचे काही गैरसमज असण्याचं कारण नाही। आणि मूळ प्रश्न विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत आहेत 10वी 12वीच्या, त्यांना कसलीही अडचण कोणत्याही मराठ्यांच्या आंदोलकाकडून येऊ देऊ नका, त्याची गैरसोय होऊ देऊ नका। त्याच्या मदतीला तुम्ही स्वतः जा, त्यांच्या गाड्या काढून द्या, त्यांचं कुठेही अडचण नाही आली पाहिजे याची पुरी खबरदारी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने घ्यायची। उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली इथे आंदोलन झाले, हिंगोलीमध्ये जाळपोळ पण झाली। तुम्ही 2-3 दिवस उपचार घेत नव्हते म्हणून त्याचा रोष व्यक्त केला गेला होता, पण त्या अनुषंगाने आता तुमचं आज आव्हान काय आहे? मराठा समाजाने शांततेत आंदोलन करायचे हे पहिल्यापासूनच, आजच नाही। शांततेत का बरं इतक्या ताकदीने करायचे ना की आपली संख्या बघूनच पायाखालची माती सरकाली पाहिजे, इतक्या शांततेनेच एकत्र यायचं। आणि मराठा ते आता कामाला लागलेला आहे। मराठा समाज आता आमच्या हातात कामं बी नाही राहिले, आमचे शेतीचे कामं उरकायले। आता आम्ही आमच्या पोरासाठी दंड थोपाटलेले आहेत। आता कसं काय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही हे समाजाला बघणार आहे। फक्त माझी एकच विनंती, तुम्ही आंदोलन करत असताना सगळी काळजी घ्यायची। आपल्यात घुसून कोण जाळपोळ करतंय काय करतंय ही सगळी काळजी घ्यायची। आणि विशेष म्हणजे आत्ताची तातडीची पत्रकार परिषद खरी या विषयासाठी की विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत आहेत, ते राज्याचे देशाचं भविष्य उद्याच, त्यांना अडचणी नाही कोणत्या आल्या पाहिजेत, त्यांना कोणतं त्यांचं वाहन नाही थांबलं पाहिजे, त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे। पेपरला जाण्यापासून सगळे आपण आपल्या केंद्रापर्यंत परीक्षापर्यंत गेले पाहिजेत याची पुरी खबरदारी मराठ्यांच्या माणसानं स्वतःहून पोरांनी घ्यायची। स्वतःहून त्यांना कसलीच अडचण पेपरला परीक्षेला जाताना आली नाही पाहिजे याची काळजी घ्या, ही तुम्हाला माझे हात जोडून समाजाला विनंती। 20-21 नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवूयात असं तुम्ही म्हणाले, पण आता 1-2 दिवस 3 दिवस कुठलंही आंदोलन करू नका असं तुम्ही आवाहन करणार नाहीत का राज्यात? रस्ता रोको असेल किंवा इतर समाजानं लोकशाही मार्गाने करावेत, त्याबद्दल दुमत नाही आहे। शांततेत किंवा करू पण नाही, 20-21च्या नंतर आपण ठरवणारच आता काय करायचे, एक विचारानंच होणार आहे सगळ्यांचं। 20-21ला हे आपली अंमलबजावणी करतात का सगळ्या सोयऱ्यांची, त्यानंतर ठासून आहे ना, तिथं काय लपून थोडंच आहे, ठासून आंदोलन करू। फक्त माझ्या समोरचा प्रश्न आहे तोच माझ्या समाजासमोरचा प्रश्न आहे, राज्यासमोरचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत, आंदोलन करीत असताना त्यांची मात्र गैरसोय नाही झाली पाहिजे, त्यांच्यात भीतीचं वातावरण पाहिजे नाही। विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे आंदोलन कुठं सुरू आहे काय, आम्हाला काही बाधा झाली नाही, आम्ही सुखरूप आमच्या परीक्षा केंद्रापर्यंत गेलो, पेपर दिला, सुखरूप घरी सुद्धा गेलो। ते मोकळ्या मनानं हसत खेळत परीक्षापर्यंत आले पाहिजेत, कारण ते उद्याचं भविष्य आहे, त्यांचे उद्या परीक्षा सुरू होत आहेत। त्यामुळे कसला त्रास मराठा समाजाकडून झाला नाही पाहिजे आणि मराठा समाज स्वतःहून पुढे व्हा आणि त्यांच्या अडचणी दूर करा। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या बाबतची दिशा आपण 20-21ला ते काय करतात बघूयात, समोर ठरवू, त्यानंतर आंदोलन सुरू करू, वाटल्यास तर थांबवा। सरकारच्या वतीनं काल मंगेश चिवटे येऊन तुम्हाला भेटले होते, 20 तारखेच्या दिवशी अधिवेशनात जे काही मांडणार आहेत त्या संदर्भातले पत्र तुमच्याकडे देणार होते, तुम्हाला वाचायला पण देणार होते, ते पत्र आलं का काय, नेमकं त्या संदर्भातली चर्चा झाली, त्या पत्राचा आशय काय त्याबद्दल सांगा। नाही, पत्र नाही आलं,
काहीच नाही आलं. ते येणार होते, घेऊन नाही आले. तेच शिष्टमंडळ, त्याच मागण्या, तेच चालू आहे. त्यामुळे ते आले नाहीत. येतील आंदोलक म्हणून आशा करणं काम आहे, पण अंमलबजावणीशिवाय आंदोलन आता थांबत नाही. माझा उपोषणाचा 8वा दिवस आहे. माझ्या मायबाप समाजासाठी मी उपचारसुद्धा घ्यायला सुरू केलेले आहेत. परंतु ज्याची नोंद सापडली नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे. कुणबी नोंदी ज्याच्या सापडल्या नाही त्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्या, त्याची अंमलबजावणी पाहिजे. मग काय व्हायचं असेल ते होईल, पण त्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही थांबत नाही. नाही, पण अधिवेशनाच्या निमित्तानं तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांच्यासमोर सांगितल्या आहेत की या गोष्टीचं क्लिअर झालं पाहिजे, त्याबद्दल चर्चा काय झाली, त्याबद्दल मसुदा नेमकं लोकांच्या समोर अजून आला नाही? मराठा समाज मुंबईला गेला, सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश घेऊन आला. पहिली प्रक्रिया मराठ्यांनी पार पाडली, मराठ्यांना पहिले यस्तीत आलं. आता आंदोलन यासाठी की त्या अधिसूचना काढली, अध्यादेश काढला, मुंबईला मराठी गेल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करा. दुसरं म्हणणं आहे, हैदराबादचं गॅजेट घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण घ्या, 1881ची जनगणना पण घ्या, 1884चं गॅजेट घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्या. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ द्या. 3-3 महिन्याच्या टप्प्यानं का होईना, पण 1 वर्षाचा तिला कालबद्धता करा. तिच्यात तिला 1 वर्षाची मुदत वाढ द्या. गुन्हे महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह आजपर्यंतचे सगळे राज्यातले मागं घ्या. याबाबतही आपण त्यांना त्या दिवशी सांगितलेलं. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेल्या व्याख्यासह तिची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती मात्र आम्ही आता मिळवणार आहे. आंदोलन त्यासाठी मुंबईला गेलो, अधिसूचना काढून आलो, ते मराठ्यांचं यश. आणि हे आंदोलन आता ते अंमलबजावणीसाठी, कारण मध्ये 15 दिवस प्रक्रियेला लागतो, ते त्यांना दिलेला आहे त्यांच्या कायद्याच्या नियमाप्रमाणे. आता वेळ नाही आमच्याकडे. राज्य मागास आयोगानं जो अहवाल सादर केला सरकारकडे, त्याच्यामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. आता ही टक्केवारी कशी काढली, विभागवार कसा त्यांनी याचं काय केलंय मला नाही सांगता येणार. कारण कालच मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री साहेबांना अधिकार आहे म्हणून त्यांनी तो स्वीकारला. आता मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून तो कॅबिनेट समोर जाणार आहे आणि तो मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे कॅबिनेट समोर ठेवण्याचा. आता मागासवर्ग आयोगानं मराठी किती टक्के मागास आहेत याच्यावरून त्यांनी केलंय का, त्यांच्या मनानेच 10% केलंय का, ही काही गैरसमज माहीत नाही. कारण त्याला कारण पण तसेच 16% 12-13% आले, 12-13% आता 10% आले. परंतु त्यात पडण्यापेक्षा गोरगरीब मराठा समाज ज्या 20-25 मराठ्यांना वाटत होता आम्हाला मराठा म्हणून पाहिजे, त्यांच्यासाठी गोरगरीब मराठा समाज लढलाय. मागासवर्ग आयोग याच आंदोलनामुळे गठीत झाला, याच गोरगरीब मराठ्यांमुळं, आणि तो अहवाल आलाय, तो एक कायदा बनल. तेही मराठ्यांनी नाकारलेलं नाहीये, त्यांनी ते घ्यावं. आणि हे आंदोलन मूळ ओबीसी आरक्षणासाठी उभा राहिलेलं आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्या, ज्यांचे मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा निर्माण करा, म्हणजे त्यांना ओबीसी जाता. याचे फायदे असे आहेत की या आरक्षणामुळे सगळ्या सोयऱ्यांच्या आणि कुणबीमुळं राज्यात आणि केंद्रात आमचे लेकरं मोठे होणार आहेत. आणि ईसीबीसीचा असा फॉल्ट आहे, म्हणजे आता जे मागासवर्ग आयोगाचं देणार आहेत, म्हणजे आता तेही द्यायला याच आंदोलनाला लावले. त्यामुळे त्याच्यावर काय आम्हाला नाराजी व्यक्त करायची गरज नाही. परंतु फक्त फरक सांगतो, ईसीबीसीचं आरक्षण ज्यावेळेस मिळालं होतं त्यावेळेस आमचे पोरं इतके ताकदीनं अभ्यास करून लढले, जिंकले सुद्धा, आणि आरक्षण रद्द झालं. त्या पोरांच्या निवडी झाल्यात. आत्ता 3-3, 4-4 वर्ष झाले ते पोरं तर फडतायत, अशी इतक्या वेदना आहेत त्यांना. निवडी झाल्या तर नियुक्त्यात मिळालं, ते आरक्षण रद्द होऊन बसलं ना. मग तेच वाटलं पुन्हा होण्यापेक्षा तुम्ही तेही द्या, ज्याला घ्यायचं ते घेईल, पण मूळ आंदोलनाचा गाभाजी ओबीसी आरक्षणातला कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळ्या सोयऱ्यांचा कायदा लागू करा. इकडून हुकले तर इकडे राहतील, म्हणजे चारही बाजूला होईल तर मराठ्यांचाच फायदा होईल. याच्यासाठी आंदोलन. त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. आंदोलन त्यासाठी उभा आहे. उद्या जर या मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवालात दगाफटका मराठ्यांच्या पोराशी झाला तर पुन्हा त्या पोरांना फाशी घ्यायची वेळ येईल. हे 4-2 जे 5-25 जण आहेत ना, यांचं अट्ट आहे आम्हाला मराठा म्हणून पाहिजे. अरे मराठा आपणच आहेत, कुणबी म्हणजे शेतकरी. जुने आपले लोक कुणबी मत होती, शेतीला अडाणी माणसं होती ती. शेतकरी आपण, मराठी आपणच. पण हाय तो अट्ट तर घे, आता काय करतो तुला ती. पण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. शिवनेरीवरती शासकीय कार्यक्रम आहे. आयोगाने
ज्या शिफारसी केल्या होत्या त्यात पहिल्या आयोगाने 16%, त्याच्यानंतर दुसऱ्या आयोगाने 13% आणि शिक्षणामध्ये 14.5% असं आरक्षणाची घोषणा केली होती, पण ते काही पुढं मार्गी लागले नाही. आता या आयोगानं 10%ची शिफारस केलेली आहे. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे की बा हे अन्यायकारक आहे आणि यामध्ये मंत्रिमंडळानं, मुख्यमंत्र्यांनी, सरकारनं यात आणखी काही वाढ करून या संदर्भातला निर्णय घ्यावा, पुन्हा रोष निर्माण होऊ नये म्हणून? आणि तुम्ही अन्यायकारक म्हणताय, 75 वर्षात मराठ्यांना न्याय झालायच कावा? मराठ्यांच्या बाजून न्याय 75 वर्षात सत्ता आहे, मराठ्यांच्या बाजून न्याय झालाच का? आता झालाय. आता ते बी आमचे गोरगरीब कष्टकरी मराठी स्वतः भाया सारून रस्त्यावर उतारले, स्वतःचे लेकरं मोठं करण्यासाठी खूप नेते मोठे गेले. अहो यांच्या एवढ्या दहशती होत्या मराठा